नमस्कार, माझे नाव श्रद्धा धनाजिंगळे. मी आता 5वी मध्ये शिकत आहे. म्हणजे शाळेचं नाव सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा गळदगा. ज्ञान नाही विद्या नाही, ज्ञान नाही विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनही चालत नाही, बुद्धी असूनही चालत नाही. तयास मानव म्हणावे का, तयास मानव म्हणावे का. ओळखलत का मला, म्या सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी वळसे पाटलांची मी कन्या. अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काय साधा सुद्धा माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बायकांनी उंबऱ्या ओलांडायची पद्धत नव्हती. बायच्या जातीन कसं आपण बरं आपलं घर बरं आणि घरातील माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता. त्यावर उपाय एकच, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास. ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करत असताना फरांच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज इफ वुमन एज्युकेटेड होल हाऊस विल बी एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमनलाच घराबाहेर पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते घरी आले आणि पाटी पेन्सिल घेऊन आले आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झालं आणि सुरू झाला माझा अभ्यास. काना मात्रा वेलांटी आकार उकार बेकबे बेदुंचा बेत्रिक्सा हाच ध्यास. मी लिहाय शिकले, वाचाय शिकले आणि म्या काव्य सुद्धा रचू लागले. अशातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848 आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण वाघासारखं जगलात तर ना होईल, पण वाघासारखं जगलात तर ना होईल. समाजात मात्र धर्म बुडाला, धर्म बुडाला, धर्म बुडाला. कल्लोकल सुरूच होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतले की कोणता धर्म बुडतो. अहो, धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म. अहो, शाळेत जाताना चिखल फेकला मी सहन केलं, शेण फेकलं ते मी सहन केलं, दगड फेकली मी सहन केलं. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला. आणि अशातच एक माणूस अचानक माझ्या समोर येऊन म्हणाला, ए टवळे कुठं निघालीस, ए टवळे कुठं निघालीस. आधी आमच्या पोरीबाळींना शिकवणं बंद कर, आधी आमच्या पोरीबाळींना शिकवणं बंद कर. तुला तुझे आब्रू प्यारे ते शिक्षण, तुला तुझे आब्रू प्यारे ते शिक्षण. कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही ज्योतिराव पैलवानांच्या पत्नी आहोत. अशी घेतले आणि सनकन कानाखाली लावले आणि सुनावलं, आज समोर आलेस तुझं थोबाड फोडले, आज समोर आलेस तुझं थोबाड फोडले, पण उद्या मात्र पुन्हा समोर आला असतं तुझ्या रक्ताने धरती रंगवेल, पण उद्या मात्र पुन्हा समोर आला असतं तुझ्या रक्ताने धरती रंगवेल. स्त्री कोणत्याही जातीची अथवा धर्माची असो, ती अत्याचाराला नेहमी बळी पडत आलेलीच आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचं का. अहो, तिचा नवरा वारला त्याच्यात तिचा काय दोष असतो. ह्याच्यावरच आम्ही काम केलं. इंग्रजांनी सती पद्धत बंद सुद्धा केली. आम्ही विधवा महिला काशीबाईच्या मुलाला यशवंताला दत्तक घेतलं. यशवंतांना आल्यावर आमचं अंगण कसं फुलून जायचं. यशवंताला वाढवलं, मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं. अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली. लोके काकेत गाठवून धडाधड मरू लागली. काकेत गाठवून लोके धडाधड मरू लागली. अशातच आम्ही यशवंताला म्हटलं, यशवंत, आपल्याला हॉस्पिटल उभारायलाच हवं. यशवंताने हॉस्पिटल उभारलं आणि आम्ही तेथे सर्व रुग्णांचा उपचार करत होतो. आणि कारण प्लेग हा सर्वजण होता, त्यामुळे कधी ना कधी तो मलाही होणारच होता. पण आम्ही शेवटी जगलो ते समाजाचे ना, यासाठी मरणा तुझं स्वागत आहे, यासाठीच मरणाचं स्वागत आहे. अहो, सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्रीमाई झाली आणि बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या. अहो, सतीप्रथावर आम्ही मात केली आणि शेवटी आनंद होता तो आयाबाईंनी शिकण्याचाच ना. म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, गतीविना वित्त गेले, वित्त विना छिद्र खचले, वित्त विना छिद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच
मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तो एकटाच शहाणा होतो, पण जर एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराला शहाणं करते. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.